ज्योतिबाच्या नावाने चांग भलं तर मी आणि आमचा शरद भाऊ निघालेलो चैत्र यात्रेला म्हणजे श्री क्षेत्र ज्योतिबा यात्रेला कोल्हापूरला. आणि जाताना श्री समर्थ बासुंदीच्या याच्या इथं थांबलो आणि हे आपलं फॅनच निघालं बघा. आणि यांच्या इथं मग उसाचा रस घेतला आणि मग थिएट निघालो बघा कोल्हापूरला. माझ्याबरोबर पहिल्यांदाच आमचा शरद भाऊ होता आणि कधी लहानपणी एकदा गेलेलो चैत्र यात्रेला, त्याच्यावर आता गेलो. कोल्हापुरात पोहोचल्यावर हे बघा श्वासन काट्यांचं आगमन होत होतं. आम्ही यात्रेच्या आदल्या दिवशी पोहोचलो, त्यामुळे चैत्र यात्रेला येणाऱ्या शासन काट्या आदल्या दिवशी तिथं दाखल झाल्या. त्यानंतर गेलो, हे बघा अशोक बोने हे आमचं पुजारी. तिथं जरा गप्पा टप्पा झाल्यावर मग आम्ही निघालो दर्शनाला. दर्शनाला जायच्या आधी बघा ज्योतिबा मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतलं आणि इथं लय गर्दी झालेली. आदल्या दिवशीच एवढी गर्दी म्हणल्यावर म्हणलं दुसऱ्या दिवशी काय विषय असणार आहे. हे बघा पब्लिक आदल्या दिवशीच कुठं कुठं जागा धरून बसलेलं. रात्री 9च्या दरम्यान आम्ही दर्शन बारेला नाही गेलो आणि भाविक भक्त एवढं होतं, वातावरण एकदम भक्तिमय कसं आहे. आणि काही काही भाविक भक्त डोक्यावर असं श्री ज्योतिबांची मूर्ती घेऊन पायी चालत आलेलं ज्योतिबाच्या यात्रेला. त्याच्यानंतर मग दर्शन बारेला लागलो. दर्शन बारेला लागलो, आजूबाजूनं हवा यायला जागा नव्हती, लय गुदमारल्यासारखं व्हायचं आणि पब्लिक लाईन पुढे सरकत नव्हती. त्यामुळं असं बसायचं, काही तर पेंगायला आलेली तर त्यामुळं असं खिडकी आली की खिडकीजवळच थांबायचो आणि खिडकीतनं हे बघा हे दृश्य दिसायचं. मग मनाला वाय जरा समाधान वाटायचं. मग असं वाय जरा शूटिंग करायचो. हे बघा कळसाचं दर्शन करून घ्या बरं का मंडळी तुम्ही. आणि शासन काट्या तर एवढ्या आलेलं का नाही का मोजायलाच येत नव्हत्या. दुसऱ्या दिवशी यात्रेचा दिवस, त्यामुळे लय भाविक भक्त आदल्या दिवशी दर्शनाला रांगेत उभं होतं. आणि हे बघा की लाईन पुढे सरकतच नव्हती. आणि मग काही बोडकोवाडीची मंडळी आमच्या बरोबर होती. बोलवून चालवून आम्ही आपलं दर्शन बारीतनं पुढे जात होतो. आणि पोलीस मंडळी काय आता त्यांचं काम करत होती तर ही काय करायची तर आधीमध्ये अशी लाईन थांबवायची तर मोकळा गॅप ठेवायची तर त्यामुळे आम्हाला लय रखडल्यासारखं व्हायचं आणि गुदमारत लय होतं. काय पब्लिक मधनच गेलं. दोन तास 5 मजलं चढून उतरायला लागल्यावर तुमच्या भावाच्या जोश आला. मग ज्योतिबाच्या नावानं चांग बैल घातलं आणि हे बघा 5 माळं चढून 5 माळं उतरून मग परत आम्ही तब्बल 3.5 तासानंतर ज्योतिबा देवांचं दर्शन झालं. आणि ज्योतिबा देवांचं दर्शन झाल्यावर सकाळी आम्ही 2 वाजता चहाचा घोट मारला. आणि ही बघा ही सगळी आपल्या नमस्कार उरून बोडकेवाडीची आपली पाहुणी मंडळी आहेत. यांनी चालू केला आहे फॅन फिरत नव्हता. आणि ही बघा 5 माळ्याची बिल्डिंग ही चढून उतरून आम्ही ज्योतिबा देवांचं दर्शन घेतलं. मला वाटतं देवांच्या मनात हेच होतं की तू किती बी VIP असला तर यंदा तू दर्शन बारीतनच माझ्या दर्शनाला याचं. त्यामुळे मला वाटतं देवाने मला दर्शन बारीतनच दर्शन दिलं. आणि त्याच्यानंतर आलो आम्ही श्री यमाई देवीच्या दर्शनाला. माऊली दर्शन करून घ्या बरं का, कारण की चैत्र यात्रेच्या आदल्या दिवशीचा हे व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर आम्ही आलो श्री स्वयंभू मंदिर गणपती देवाच्या दर्शनासाठी. तिथं आलो, महादेवाचं दर्शन घेतलं, मग नवनाथांचं दर्शन घेतलं आणि मग हे बघा गणपती बाप्पा मोरया म्हणत स्वयंभू श्री गणेशांचं दर्शन घेतलं. दुसऱ्या दिवशी चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात पार पडणार, त्यामुळे आदल्या दिवशीच हे बघा भाविक भक्त जागा धरून भेटल तिथं झोपत होतं, कारण देवांच्या भक्तीचा नादच निराळा. आणि ही बघा ज्योतिबा यात्रेतली सगळ्यात उंच शासनकाठी. तुम्हाला जर या मानकऱ्यांचं नाव माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि तुमच्या सोन्या भावाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि हो महत्वाचं म्हणजे चैत्र यात्रेचा पुढचा ब्लॉग येणार आहे, त्यामुळे श्री ज्योतिबा देवांची चैत्र यात्रेचा पार्ट 2 बघायला अजिबात विसरू नका. तर ज्योतिबाच्या नावाने